प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण मत्ती याचा 5वा अध्याय 36 वचन बघणार आहोत. इथे देवाचं वचन असं सांगते की आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस म्हटलेलं आहे. म्हणजे या वचनामध्ये येशू ख्रिस्त लोकांच्या शपथा घेण्याच्या सवयीविषयी काय आपल्याला बोलत आहे आज. म्हणजे मानवाला बघा स्वतःच्या अंगावर किंवा शरीरावर काय पूर्णपणे नियंत्रण नाही आहे. अगदी त्याच प्रकारे बघा आपण आपल्या डोक्यावरील एक केसही आपण काय त्याला काळा पण करू शकत नाही आणि पांढरा पण करू शकत नाही आहे. त्याचा आपण कोणीतरी रंग बदलू शकतो का? आपण आपल्या ओरिजिनल केसाचा नाही, कारण मानवाच्या हातात काय काहीच नाही आहे. तर ते सर्व गोष्टी काय परमेश्वराच्या हातामध्ये आहेत. म्हणून काय देवाने सांगितले आहे की शपथ घेऊच नका, कारण येशूने काय स्वर्गाची किंवा पृथ्वीची शपथ घेण्यास आपल्याला काय मनाई केली आहे. याचे कारण म्हणजे काय, स्वर्गाचे सिंहासन काय हे देवाचे आहे आणि देवाने बघा आपल्याला सत्य बोलायला शिकविले आहे. येशूच्या शिकवणीनुसार आपण आपले शिकवण इतके स्पष्ट आणि खरे असावे, म्हणजे काय होय तर होय, नाही तर नाही असं आपलं बोलणं असायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या बोलण्याला वजन यावे किंवा लोकाला चांगले वाटावे किंवा लोकाला आपला मोठेपणा दाखवावे, यासाठी आपण काय कशाचीही शपथ खाऊ नये. खरे असेल तर खरे आहे म्हणून सांगावे, नसेल तर नाही म्हणून सांगावे. कोणाला पटवू द्या अथवा नाही, दुसऱ्याला पटवून देण्यासाठी किंवा शपथेची गरज नाही आहे. आपल्या बोलण्यामध्ये काय म्हणजे प्रामाणिकपणा असावा, कारण आपण बघा स्वतःच्या आयुष्याचे किंवा निसर्गाच्या नियमाचे काय करता किंवा चालक मालक नाही आहे. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीची शपथ घेण्यास काय असमर्थ आणि अपात्र आहोत. त्यामुळे आपण काय कधीही शपथ वाहू नये. आपण लोकाच्या बोलण्यानुसार, लोकाच्या वागण्यानुसार लोक करत आहेत म्हणून आपण करू नये. कारण आपणाला देवाने शिकवलं आहे की देवाचा आपल्यामध्ये सत्याचा आत्मा आहे. देव आपला सत्य आहे, आपला देव काय जिवंत आहे. म्हणून आपण सर्वदा नेहमीप्रमाणे आपण काय करावे, जे आहे ते खरे बोलावे. आपण कधीच कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आणि वाईट बोलू नये आणि कोणाचेही वाईट करू नये, कारण आपला परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे. तो आपलं बोलणं हे खरं तर खरं असावे. लोक आपल्याला सांगतात म्हणून, विचारतात म्हणून आपलं बोलणं असावे. लोक आपल्या जगण्यावरून आपल्याला ओळखावे, आपल्या करण्याप्रमाणे आपणाला ओळखावे.